मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकांकडून वसुलीच्या नावाखाली गोरगरीब जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे। आरबीआयच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करून वसुली केली जात आहे। त्यामुळे याला आळा बसावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं। मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आज मनसे आक्रमक झाले। व्हीनस कॉर्नर परिसरातून मायक्रो फायनान्स व बँकांच्या अन्यायकारक वसुली पद्धतीविरोधात मनसेने एल्गार पुकारलाय। मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वात मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकांच्या अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर नियमांचं उल्लंघन न करण्याचं पोस्टर्स बँकांच्या कार्यालयावर लावण्यात आले आणि जर का आरबीआयच्या नियमाबाहेर वसुली केली तर फायनान्स कंपनीच्या गुंडांना ठोकून काढू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलाय। सर्वसामान्य जनतेला फायनान्स कंपन्या आणि बँकांचे वसुली रूपातले गुंड आज खूप अचानक फार मोठा त्यांचा छळ करून त्यांना त्रास देत आहेत आणि या त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व मी शहराध्यक्ष प्रसाद पाटील आमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। जिल्हाधिकाऱ्यांनी ते पोलिसांना पण पोलीस अधीक्षकांना दिलं। आंदोलनाचा सांगून सुद्धा कलेक्टरनी मीटिंग लावली नाही। दुसरा टप्पा म्हणून आज इथं या बँका आणि फायनान्स कंपन्यांना समज देतोय। याच्यातनं पण जर यांनी अक्कल घेतली नाही आणि पुढच्या 2-4 दिवसामध्ये जर का यांनी कोणतेही वसुली गुंड कोल्हापुरातल्या जनतेची वसुली करण्यासाठी पाठवले तर त्या सर्व वसुली गुंडांना आणि त्यांच्या मॅनेजरना कपडे फाडून रस्त्यावरती उघड्या करून मारल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही। आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करणारी आयडीबीआय बँक असेल, सर्व फायनान्स कंपन्या असतील, हे दिवसाढवळ्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करून खाजगी सावकारापेक्षा जास्त व्याजदरानं सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करतायत। माता भगिनींना घरातनं बाहेर ढकलून आणतायत आणि तरी देखील या सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करणार नाही। आणि हे गुंडांना एकदाच सांगतो, लक्षात ठेवा, पाऊल मागे हटणार नाही। वसुलीला चटवलेल्या गुंडांना मनसे तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।